स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। तडीपार आरोपीकडून देशी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त, 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तडीपार आरोपीला अटक करत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि रोख रक्कम असा 50,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील प्रकाश कोलप वय 36 वर्ष, राहणार अंकली, तालुका मिरज हा तडीपार आरोपी होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात अवैध शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, रोख रक्कम जप्त करण्यात आली। आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले। तपासादरम्यान आरोपी हा मार्च 2025 पासून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आला असल्याचेही उघड झाले। त्याच्याकडे जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।